लोकसभा आम चुनाव 2024 की घोषणा शनिवार को हो गई। चुनाव का संचालन चुनाव आयुक्त राजीव कुमार ने किया। पार्श्वभूमि आज रविवार 17 मार्च कलेक्टर एवं जिला निर्वाचन अधिकारी रघुनाथ गावड़े परभणी लोकसभा चुनाव के संबंध में जानकारी दी गई है। ये चुनाव और नामांकन की शुरुआत है। आवेदन की तारीख 28 मार्च से शुरू होगी है और उम्मीदवारी के आवेदन की अंतिम तिथि है। नामांकन पत्रों की जांच 4 अप्रैल को होगी। अप्रैल रहेगा और परभणी जिले की मतदान तिथि भी 26 अप्रैल बाकी है और काउंटिंग की तारीख 4 जून है। रहेंगे तो उस तिथि में चयन प्रक्रिया पूरी कर ली जाएगी। तारीख 6 जून 2024 राहल या लोकसभा सार्वत्रिक चुनाव में मतदान के लिए 12 प्रमाण होंगे। आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, राशन कार्ड, पैन कार्ड आदि सबूत बाकी है और जिले में कुल वोट 21 लाख है। 16,704 रह जाएंगे। इनमें 11,730 पुरुष महिलाएं हैं। संख्या 10,15,949 रहेगी। इसमें तीसरा पक्ष 25 वोट हैं। इस परभणी लोकसभा चुनाव में 170 कृषि अधिकारी और 550 अलग अलग टीमें। मतदान केंद्रों के अधिकारी एवं कर्मचारी अधिकारी 7,935 होंगे। ऐसी जानकारी कलेक्टर एवं जिला निर्वाचन अधिकारी रघुनाथ गावड़े ने दी। इस प्रेस वार्ता में अपर समाहर्ता मो. डॉक्टर प्रताप काले, पुलिस अधीक्षक परदेशी, उपजिला निर्वाचन अधिकारियों, उपखंड अधिकारियों के वक्तव्य शिनवाले और अन्य उपस्थित थे। आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज। हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रिस बेग को कांटेक्ट करें। धन्यवाद। अशा पद्धतीने तयारी करण्यात येणार आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत। आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे। जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण मनुष्यबळ आमचं प्रशिक्षित होत आहे। त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची तुकडी देखील प्राप्त झालेली आहेत आणि ती यापूर्वीच 2 आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे। ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन तेथील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील त्यांचे घेत आहोत। त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू, अवैध शस्त्र याविषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे। ऑलरेडी ती सुरू झालेली आहे। त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमान्वये, विविध कायद्यान्वये केली जाणार आहे। त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे 150 अधिकारी आहेत, हे सर्व या कामाला लागलेले आहेत आणि मी आमचे अप्पर पोलीस अधीक्षक, 5 DYSP आणि आपण म्हटलो याप्रमाणे 150 अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे। वॉरंट समन्स देखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट खपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीसाठी कुठलाही व्यत्यय येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। 17 परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे। भारत निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे।
यामध्ये निवडणुकीची अधिसूचना 28 मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख 4 एप्रिल अशी असणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 5 एप्रिल रोजी आहे. उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो 8 एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक 26 एप्रिल आहे आणि मतमोजणी 4 जून 2024 अशी आहे. तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 2280 मतदान केंद्र आहेत आणि 21,16,000 इतके मतदार आहेत. या सर्वांची तयारी आपण केलेली आहे. यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल, पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल, अशा नियुक्त्या झालेल्या आहेत. मतदान केंद्रांची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकीसाठी सज्ज आहे. सर